बारामतीमध्ये काल अजित पवारांचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथील स्थानिकांनी काल नेमकं काय घडलं याची माहिती दिली। दादांच्या अपघाताची पहिली खबर पोलिसांना देणारे गावचे सरपंच कल्याण आटोळे हे म्हणाले की गोजूबावीच्या विमानतळावर विमान येणं जाणं आमच्यासाठी नवीन नाहीये। आज दादा विमानाने येणार हे आम्हाला माहित होतं। विमानतळावर विमानाचं प्रशिक्षण दिलं जातं। बडे मंत्री उद्योगपतींचे हवाई दौरे इथे होत असतात, त्यामुळे विमानाचा आवाज आम्हाला काही नवा नाहीये। मात्र या विमानाचा आवाज वेगळाच येत होता। त्यामुळे पाहिलं असता विमान डाव्या बाजूला कलून जमिनीवर कोसळलं, त्यातून धूर निघत होता। पडले पडले असं ओरडत गावकऱ्यांनी जीवाच्या आकांतानं मोटारसायकलीवरून विमानाच्या दिशेनं धाव घेतली आणि सकाळी 8:44 सुमारास ही दुर्घटना घडली। विमान अर्धा मिनिट पुढे गेलं नसतं तर गावातच ते विमान कोसळलं असतं। धावपट्टीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळलं। गावच्या सरपंचांनी घाबरून 112 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला, मात्र त्यावेळी 1 क्रमांक दाबा, 2 क्रमांक दाबा अशा तांत्रिक सूचना येऊ लागल्या आणि त्यावेळी सरपंच म्हणतात की मी अजित पवारांचे निकटवर्तीय आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर व परिचयाच्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला। दरम्यान विमानाजवळ पोहोचत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडत असल्यासारखं दिसू लागलं होतं आणि ते दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला। आमचे पाय थरथर कापत होते। त्यानंतर थोडी हिंमत एकवटून जवळ गेलो आणि तेव्हा चित्र विदारक होतं। किरण गुजर तिथे पोहोचले होते। त्यांना रडू कोसळू लागलं होतं। आम्ही ग्रामस्थांनी मिळून विमानातील 4 जणांना त्यावेळी बाहेर काढलं। घरातून चादरी आणल्या आणि त्या देहावर पांघरल्या, पण किरण गुजरांनी दादांना ओळखलं होतं। पोलीस अधिकारी अपघाताच्या ठिकाणी आले, गावकरीही पोहोचले होते, पण पुढे काय करायचं हे कुणालाच कळत नव्हतं। अपघाताच्या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे वाहन खालपर्यंत येत नव्हती। त्यानंतर गावच्या सरपंचांनी तातडीने गाड्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला। नगरपालिकेचा पाण्याचा बंब तिथे आला, मात्र काही वेळातच त्याचंही पाणी संपलं होतं आणि इतकी मोठी घटना घडून सुद्धा यंत्रणा हतबल दिसत होती। पण दुःखद गोष्ट ही होती की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृतदेह अर्धा ते पाऊण तास तिथेच पडला होता। अखेर अँब्युलन्स पोहोचल्या व आम्ही ते मृतदेह हलवले। आमच्या लाडक्या अजित पवारांना अशा स्थितीत बघण्याची वेळ येईल असं कधीच स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण काळाने ती वेळ आज आणली होती। त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्यात।